होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मोदी सरकारचा खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश. पाचोरा तालुक्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रमाचा शुभारंभ. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या होऊ द्या चर्चा अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील भोजे आणि पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल धुमाळ पाटील, जिल्हा प्रमुख जळगाव डॉक्टर हर्षल माने, जिल्हा प्रमुख रावेर दीपक सिंग राजपूत, शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, युवा सेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन आणि युवा सेना तालुका प्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 9 दरम्यान होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी वैशालीताई सूर्यवंशी या म्हणाल्या की सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज 10 वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झालाय. मतदार राजांची घोर फसवणूक झालेली आहे. काळे धन भारतात आले नाही. 15 लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केला गेले नाही. रोजगार उपलब्ध केला नाही. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली. सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैराश्य निर्माण झाले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले. कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. उत्पन्नाला हमी भाव नाही. शेतकऱ्याच्या पिकाला दुधाला भाव नाही. शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही. खरेदी केंद्र बंद पडले आहे. आजही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. महागाई ही प्रचंड प्रमाणात वाढली असून पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले आहे. गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे. आरोग्याचा सुविधा कोळबडल्या. इमारती उभ्या केल्या. डॉक्टर्स, नर्स, इतर स्टाफ भरती नाही. साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाही. सर्पदंश, श्वानदंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही. सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे आहे. नवीन धोरणे, नव्या योजना फसव्या असून अंमलबजावणी शून्य आहे. महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग याचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई नाही. हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचे दुर्दैव आहे भाजपा सरकारचं, असा घणाघाती आरोप वैशालीताई सूर्यवंशी यांनी केला. महाराष्ट्रात महाआघाडीचे शासन होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धवजींनी घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी, कर्जमुक्त करण्यासाठी, आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. कापूस आणि इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार, ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबतच यशस्वी लढा दिला आणि जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले. तरी देखील भाजपाने कट कारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले. येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल. भाजपापासून देशाला वाचवावे लागेल. भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊ या असे आवाहन वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव मराठे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र राणा यांनी केले. यावेळी विनोद बाविस्कर, अनिल सावंत, पप्पू राजपूत, मिथुन वाघ, चंद्रकांत पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, राजा बाबू, देविदास पाटील, अण्णा परदेशी, भगवान पाटील, अजय तेली, प्रशांत पाटील, कैलास परदेशी, गोकुल परदेशी, गजानन पोद्दार, जगदीश परदेशी, सतीश मराठे, अमोल राठोड, लकीचंद पवार, सुभाष पाटील, वीरेंद्र सिंग देशमुख, भूषण नैनाव, भारत परदेशी, ईश्वर पाटील, विलास राजपूत, विश्वनाथ तेली, राजेंद्र देशमुख, अतुल सूर्यवंशी, राहुल चौधरी, राहुल पाटील यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आदी उपस्थित होते. केपी न्यूज करिता पाचोरा प्रतिनिधी अभिजित रोकडे यांची रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.